मुंबईतनं बातमी आहे। मुंबईच्या दादर पूर्व इथे रेल्वेतल्या हमालांनी बांधलेलं हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याला पाडण्यासाठी रेल्वेने एक नोटीस पाठवली आहे। यावरनं कुठे आहे भाजपचं हिंदुत्व असा सवाल ठाकरेंनी विचारलाय। एक है तो सेफ हे म्हणतात, पण मग मंदिरं सेफ आहेत का या शब्दात त्यांनी भाजपला प्रश्न विचारला। बांगलादेशात सातत्यानं हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, मात्र केंद्र सरकार शांत आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। बांगलादेशातील प्रकाराबाबत काहीतरी भूमिका घ्यावी, मणिपूरप्रमाणे बांगलादेशही मोदींना दिसत नाही का असं उद्धव ठाकरे प्रश्न विचारतात। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदूंवर अत्याचार झाले, आपण हनुमान चालिसेचं पठण केलं म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं, तेव्हा ठाकरेंचं हिंदुत्व कुठे होतं असा सवाल विचारलाय नवनीत राणांनी। आता बांगलादेशात हिंदूंवरती अत्याचार होतोय तर ठाकरे कोणत्या रॅलीत सहभागी झाले नाहीत, त्यामुळे ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका राणांनी केली आहे। मुंबईसह देशातील एकही हिंदू मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही असं आश्वासन भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी दिलंय। ज्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तडा घालवला, तडा दिला, त्यांनी हिंदुत्वाच्या गप्पा करू नयेत या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय। भाजप फक्त फोडाफोडीचं राजकारण करतंय, सत्तेचा विस्तार हेच भाजपचं स्वप्न आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। संसदेत महत्त्वाचे विषय सोडून भलत्याच विषयांवरती चर्चा होत असल्याची टीका उद्धव ठाकरे करतात। आगामी पालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याचे संकेत खासदार संजय राऊतांकडून दिले गेले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच पक्ष स्वबळावरती लढवत असतात, त्यामुळे या संदर्भात आम्ही तीनही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेऊ असं राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांच्या देहबोलीमध्ये वैफल्य आणि राऊत निराश आहेत, त्यामुळे निराशेपोटी राऊतांनी एकला चलोरेचा नारा दिलाय अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे। शरद पवारांचे 5 खासदार फोडा तरच तुम्हाला केंद्रात मंत्रिपद देणार असं भाजपनं अजित पवार आणि पटेलांना सांगितले असा दावा संजय राऊत यांनी केलाय। शरद पवार पुरोगामी विचारांचे आहेत, ते भाजपसोबत कधीच जाणार नाहीत असं राऊत म्हणाले। सध्या दिल्लीमध्ये बैठकांचा जोर वाढलाय, त्यातून कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप नक्की आहे असं विजय वडेट्टीवार म्हणतात। मात्र शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दोनही पवारांनी एकत्र यावं ही सर्वच एनसीपी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं वक्तव्य रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांनी केलंय। तर दोन्ही पवारांच्या पिढ्या कित्येक वर्ष एकत्र राहत आहेत, त्यामुळे त्यांनी एकत्र यावं अशी आपली वैयक्तिक इच्छा असल्याचे त्यांनी म्हटलं। वन नेशन वन इलेक्शन निवडणूक भाजपच्या स्वार्थासाठी आहे, देशातली व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा हा मोदींचा डाव आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय। पराभूत होण्याच्या भीतीनं 3 वर्ष झाली पीएमसीची निवडणूक घेतलेली नाही अशी टीका राऊतांनी केली। मनपा निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत, शिवसेना मनपा ताकदीनं लढवेल, आम्ही मराठी माणसासाठी महापालिकेची निवडणूक लढवू असं संजय राऊत म्हणतात। 12 जानेवारीला शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन पार पडणार आहे, ही घोषणा चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल। एखाद दुसरा अपवाद वगळता मंत्रिमंडळातील खाती जैसे थेच राहतील। 22-12-9 या फॉर्म्युलानुसार मंत्रिमंडळावरती शिक्कामोर्तब होईल। मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरलेला असताना आता तीनही पक्षांकडील खात्यांवरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। यात भाजपकडे गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, तर शिवसेनेकडे नगरविकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, तर राष्ट्रवादीकडे अर्थ, सहकार, कृषी ही खाती राहण्याची शक्यता आहे। शिवसेना आपल्या मंत्र्यांसाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला राबवेल अशी माहिती मिळते। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना 2.5 वर्षांचा कालावधी मिळणार असल्याची माहिती आहे। राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल झालेला असून मंत्र्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळते। काही आमदारांना मुंबईत थांबण्याच्या सूचनाही दिल्या गेल्यात। अर्जुन खोतकरांना राज्य मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। रामनगर साखर कारखान्याचा निकाल लागेपर्यंत खोतकरांना मंत्रिमंडळात समाविष्ट न करण्याची मागणी समितीची आहे। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती, त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी राठोडांना मंत्रिपद दिलं। मात्र आपली लढाई अजून संपलेली नाही, आता पुढे काय होतंय असं पाहू हे म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिपदाला विरोध केलाय। मतदान ईव्हीएम वरती करायचं की बॅलेट पेपरवर हे ठरवण्याचा अधिकार मतदारांना असायला हवा अशी मागणी
खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे। निवडणूक प्रक्रियेवरती लोकांचा विश्वास असायला हवा असंही कोल्हे म्हणाले। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी जेजुरी गडावरील महिला स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष यासह गडावरील व्यवस्थापनाची पाहणी करत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या। चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेसंदर्भात नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली। दरम्यान विशेष मोहीम राबवून 15 दिवसात शहर स्वच्छता करण्याचे आदेश त्यांनी दिले। आयएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे मेट्रो वुमन आता मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कार्यरत असतील। ब्रिजेश सिंग यांच्या जागी अश्विनी भिडेंची नियुक्ती होते। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांनी पिचड यांच्या आठवणींना उजाळाही दिला। रत्नागिरी वायुगळती प्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये संबंधित कंपनी दोषी असल्याचं सामंत म्हणाले। नागपूरमध्ये नवनिर्वाचित आमदार प्रवीण दटकेंचा सत्कार केला गेला। राष्ट्रीय आदिम कृती समिती आणि हलबा समाजाच्या वतीनं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता। अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली। हैदराबादमधील चित्रपटगृहातील चेंगराचेंगरी प्रकरणी ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। चित्रपटगृहातल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता। त्यानंतर अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल केला गेला। कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर कुर्ल्यातील बेस्ट आगार बंद ठेवलं गेलं होतं। मात्र आता बेस्ट आगार सुरू झालंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आगारात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे। पवई पोलिसांनी केलेल्या 3 कोटी रुपयांच्या पवई पोलिसांनी एक कारवाई केली, ज्यामध्ये 3 कोटी रुपयांचं काश्मीरी चरस जप्त करत त्यांनी आरोपीला सुद्धा अटक केली आहे। या सराईत ड्रग तस्कराकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याची माहिती असून मुख्य आरोपीच्या साथीदारांचा शोध घेतला जातोय। अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी परिसरातील पथदिवे बंद असल्यानं कामगार आणि महिलांना त्रास सहन करावा लागतो। वारंवार लेखी निवेदन देऊन सुद्धा अद्याप पथदिवे लावले गेलेले नाहीयेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एमआयडीसी कार्यालयावरती धडक देत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर मुंबई शहरात अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मदतीनं 20 अनधिकृत पानटपरी आणि 30 फेरीवाल्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी तोडक कारवाई केली। भाईंदरमध्ये चॉकलेट मागून लूट करणाऱ्या बोलबच्चन गँगच्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपींनी 25 लाखांचं सोनं लंपास केलेलं होतं। भडगावमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेकडनं पाचोरा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रुजू करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। कुर्ला बस अपघाताच्या निषेधार्थ भीम आर्मीकडनं कुर्ला बेस्ट आगारात आंदोलन केलं गेलं। दरम्यान या घटनेसाठी जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। भुसावळमध्ये संविधान आर्मीकडनं ईव्हीएमची प्रेतयात्रा काढण्यात आली। यावेळी ईव्हीएमची होळी करत बॅलेट पेपरवरतीच मतदान घेतलं जावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तरुणांना प्रशिक्षणार्थी म्हणून मानधनावरती तात्पुरती संधी देण्यात आली होती। आता मानधन आणि प्रशिक्षण कालावधी वाढवून देण्यात यावा यासाठी विद्यार्थ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा नेत आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं। चिपळूणमध्ये महाविकास आघाडीकडनं पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर झालं। बौद्ध समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भास्कर जाधवांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावमध्ये मुस्लिम संघटना आक्रमक झाल्यात। ऑल इंडिया सुन्नी जमियत उल इस्लामच्या वतीनं निदर्शनं करत निषेध नोंदवला गेला। शहापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडनं मूक मोर्चा काढला गेला। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक झालाय। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी केज पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी बजरंग सोनावणे आक्रमक झाले। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बीड बंदची हाक देण्यात आली। मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय संघटना आक्रमक झाल्यात। मस्साजोगमधील माजी सरपंचाची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीच्या वाढदिवसाचे बॅनर झळकलेत।
त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. जाणीवपूर्वक बॅनर लावण्यात आले तसा आरोप स्थानिकांचा आहे. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं कोपरगावमध्ये निषेध मोर्चा निघाला. घटनेतल्या आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. वंचित बहुजन आघाडीकडनं अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर झालंय. परभणी घटनेतल्या आरोपींवरती गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली. परभणी घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यामध्ये समतेचे निळे वादळ या संघटनांकडनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर झालं. घटनेतल्या आरोपीची नार्को टेस्ट केली जावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. जळगावच्या 40 गावमध्ये आंबेडकरी अनुयायांकडनं तहसीलदारांसह पोलिसांना निवेदन दिलं गेलं. परभणीतील घटनेच्या आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.